हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण तुम्हाला भाज्या बघून कळालंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर आज आपण छान असे नूडल्सची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी ही पत्तागोबी घेतलेली आहे, थोडेसे गाजर घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्याचबरोबर डार्क सोया सॉस घेतलेला आहे, सॉस घेतलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता हे नूडल्स आपण गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊ। तुम्ही पाहू शकता हे आपले पाणी पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे नूडल्स शिजवून घेणार आहोत। नूडल्स शिजवताना आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे नूडल्स आपल्याला छान असे आता शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता हे आपले नूडल्स असे छान शिजत आहेत। तर याला एक आपण 5 मिनिट असं छान शिजवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपले हे नूडल्स झालेले आहेत। आता याला आपण काढून घेऊया। हे नूडल्स आपण काढून घेणार आहोत आणि याची कुकिंग थांबवण्यासाठी याच्यावर आपण असं थंड पाणी टाकणार आहोत। म्हणजे याची कुकिंग इथेच थांबली जाईल। आता याला आपण एक 10 मिनिट थंड करायला ठेवून देऊ। आपले हे नूडल्स थंड झाले आहेत। तर आता आपण नूडल्स करायला घेऊया। यामध्ये आपण तेल टाकणार आहे आणि या आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा थोड्या भाजून घेणार आहोत। तर या भाज्या थोड्याशा फ्राय झाल्या की यामध्ये आपल्याला 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। हे पण थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर 1-2 मिरची आणि आता आपल्याला यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे आहेत। आता नूडल्स टाकल्यानंतर आपल्याला हे डार्क सोया सॉस टाकायचा आहे। त्याचबरोबर सॉस, तुम्ही चिली सॉस सुद्धा टाकू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी टाकत नाही आहे। आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊ। आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ टाकूया। मध्ये आपण थोडंसं काळे मिरे पावडर टाकणार आहोत आणि थोडंसं टेस्ट येण्यासाठी ऑर्गॅनो टाकणार आहोत। आपले छान असे नूडल्स आता तयार झालेले आहेत, बघू शकता हे तयार झालेले आहेत। तर हे आपण या प्लेटमध्ये छान असे काढून घेऊया। वाव, किती यम्मी दिसत आहेत आणि टेस्टला सुद्धा हे नूडल्स खूप छान लागतात।
तर यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी पत्तागोबी टाकणार आहात। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।